नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय सत्र परीक्षेतील कवितांचं रसग्रहण कसे करावे याविषयीचा हा ऑनलाईन लेक्चर आपण आज पाहणार आहोत. अगदी शेवटपर्यंत द्वितीय सत्रातील ज्या ज्या 4 कविता आहेत, म्हणजे प्रथम सत्रातील 4 कवितांचा स्वतंत्र ऑनलाईन लेक्चर आपण बनवलेला आहे रसग्रहणाचा. आता द्वितीय सत्रातील 4 कवितांचा एकत्रितपणे रसग्रहणाचा जो ऑनलाईन लेक्चर आहे, म्हणजे तुम्हाला कशा रसग्रहणावर येणारा प्रश्न अगदी परीक्षेमध्ये सहजरित्या सोडवता येईल असा एकाच ठिकाणी हा ऑनलाईन लेक्चर आपण बनवलेला आहे. तेव्हा अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर पाहूया. हा ऑनलाईन लेक्चर आपण ई-झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहतात. तर चला अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कवितेचं रसग्रहण कसे करावे. कविता आहे महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. हा पोवाडा आहे. त्या कवितेचं रसग्रहण कसं करावं प्रश्न येईल तुम्हाला परीक्षेला. प्रश्न 1ब, प्रस्तुत कवितेचे पुढील कृतीनिहाय रसग्रहण करा. कवी अथवा कवयित्री लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची महाराष्ट्राचा गौरव करणारी ही कविता आहे. प्रस्तावना: कादंबरीकार, कथाकार व नाटककार असलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडे लिहिले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी लोकजागृती करणारी कवने लोकभाषेत रचली. महाराष्ट्रावरचे त्यांचे अकृत्रिम प्रेम प्रस्तुत कवितेत ठायी ठायी व्यक्त झाले आहे. काव्यप्रकार: ही कविता गीत प्रकारात लिहिलेली आहे. यात ध्रुपद व 4 कडवी आहेत. कवितेचा विषय: या महाराष्ट्र गौरव गीतात शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, इथले नरवीर, मराठी मनाचा स्वभाव यांची ओजस्वी शब्दात ओळख करून दिली आहे. कवितेतील आवडलेल्या ओळी: महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळे यशाची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती. या कवितेतील मला आवडलेल्या ओळी आहेत. कवितेची मध्यवर्ती कल्पना: ज्या मातीत आपण जन्मलो त्या महाराष्ट्राच्या कर्मभूमीवर तिचे उपकार फेडण्यासाठी जीव ओवाळून टाका, असे आवाहन या कवितेत शाहिरांनी केले आहे. महाराष्ट्राची परंपरा व लौकिक यांची त्यांनी कवितेत वीररसपूर्ण ओळख करून दिली आहे. कवितेतून मिळणारा संदेश: शिवरायांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या महाराष्ट्र भूमीला वंदन करणे व तिचे पांग फेडणे हे कर्तव्य आहे, असा संदेश या कवितेत दिला आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून मराठी मनाची एकजूट कायम ठेवावी ही शिकवण दिली आहे. कविता आवडण्याची वा ना आवडण्याची कारणे: महाराष्ट्राचा बलशाली इतिहास, पवित्र भूमी, श्री शिवरायाची धुरंधर राजनीती, कर्तव्याची जाण, भविष्याची ग्वाही अशी टप्प्याटप्प्याने उलगडणारी ही कविता आस्वादकांना अंगात वीरश्री संचारते. तसेच उपकाराला स्मरून जीव ओवाळून टाकावी अशा महाराष्ट्र भूमीने नितांत सुंदर वर्णन असलेली व तेजस्वी शब्दात अवाहक भावना रुजवणारी ही कविता मला आवडली. महाराष्ट्र भूमीने नितांत सुंदर वर्णन असलेली मला ही कविता आवडल्यानंतर पुढचा मुद्दा येतो, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकळेत साकार केले आहे. बाहुस्फुरण पावतील अशी आवाहनात्मक भाषेची वीण आहे. योग्य यमकांचा वापर करून गेयता आणली आहे. या सत्यास्तव मैदानी शिंग फुकाया अशा सुभाषित प्रचुर भाषेचा बाज कायम ठेवला आहे. वीर श्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीर रसाचे दर्शन होते. महाराष्ट्रास्तव लढण्याचे आवाहन काळजाला भिडते. पुढील कविता आहे पद्मा गोळे यांची निरोप ही कविता आहे. कवयित्री
मराठी प्रसिद्ध कवयित्री पद्मा गोळे यांची ही कविता आहे. रणांगणात लढायला जाणाऱ्या पुत्राला निरोप देणाऱ्या वीर मातेचे मनोगताचा या कवितेला संदर्भ आहे. प्रस्तावना. कवयित्री पद्मा गोळे यांचे निहार, स्वप्नजा, आकाशवेडी इत्यादी कविता संग्रह आहेत. स्त्री विषयक जाणीवेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या काव्याचा विशेष आहे. वाङ्मय प्रकार. प्रस्तुत कविता ही अष्टाक्षरी छंदात लिहिलेली असून ती यमक प्रधान आहे. कवितेचा विषय. रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीर माऊलीच्या मनातल्या विविध भावनांचे चित्रण करणे हा या कवितेचा विषय आहे. कवितेतील आवडलेल्या ओळी. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरवीन. या कवितेतील ओळी मला आवडलेल्या आहेत. कवितेची मध्यवर्ती कल्पना. रणांगणावर शत्रूशी लढावयास जाणाऱ्या बाळाचे औक्षण करणाऱ्या वीरमातेच्या भावपूर्ण उद्गारातून तिच्या मनातील ओजस्वी भावनांचे हृदयचित्रण कवयित्रींनी या कवितेत केले आहे. वीरांचे व महाराष्ट्र कन्यांचे स्मरण देऊन बाळाची वीरश्री मातेने जागृत केली आहे. कवितेतून मिळणारा संदेश. वीर मातेच्या मनोगतातून कवयित्रींना मराठी मनाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिला आहे. तसेच मातेचे मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते याची ग्वाही देणारी ही कविता आहे. कविता आवडण्याची वा ना आवडण्याची कारणे या मुद्द्यामध्ये लिहा. रणांगणावर जाणाऱ्या पुत्राला निरोप देणाऱ्या आईचे गलबललेले मन व तेवढीच तिच्या मनाची कणखरता याचे मनोज्ञ दर्शन या कवितेतून मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते याची ग्वाही देणारी ही कविता आहे. कविता आवडण्याची वा ना आवडण्याची कारणे. रणांगणावर जाणाऱ्या पुत्राला निरोप देणाऱ्या आईचे गलबललेले मन व तेवढीच तिच्या मनाची कणखरता याचे मनोज्ञ दर्शन या कवितेत कवयित्रीने केलेलं आहे. तसेच श्री शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करून सांगून आपणही महाराष्ट्र कन्येचा वारसा चालवत आहोत असे ठामपणे सांगणाऱ्या आईच्या मनस्थितीचे यथार्थ चित्रण या कवितेत केलेले असल्यामुळे मनात आर्तता व वीरता जागवणारी ही कविता मला अत्यंत आवडली. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. प्रत्येक ओळीत 8 अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमक प्रधान असून त्यामुळे या कवितेतून गेयता व नादाकुलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे. यानंतर पुढील जी कविता आहे तुकाराम धांडे यांची वनवासी ही कविता. या कवितेवरील रसग्रहण कृती निहाय आपण पाहणार आहोत. प्रश्न येईल 1ब. प्रस्तुत कवितेचे पुढील कृतीनिहाय रसग्रहण करा. कवी. प्रसिद्ध ग्रामीण कवी तुकाराम धांडे यांची ही कविता आहे. घोटी नाशिक भागातील डोंगर दऱ्यातील वनवासी जीवनशैलीचा संदर्भ या कवितेला आहे. श्री प्रस्तावना. श्री तुकाराम धांडे यांचा वळीव हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. निसर्ग व माणूस यांच्यातील ताणतणाव हा त्यांच्या लेखनाचा आशय आहे. वाङ्मय प्रकार. ग्रामीण वनवासी बोलीतील अष्टाक्षरी छंदात या कवितेची रचना केली आहे. कवितेचा विषय. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण आदिवासी बोलीत करणे हा कवितेचा विषय आहे. कवितेतील आवडलेल्या ओळी. आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन, अशा या ओळी मला आवडलेल्या आहेत. कवितेची मध्यवर्ती कल्पना.
डोंगर दऱ्यात आनंदाने व मुक्तपणे निसर्गातील जीवन कंठणाऱ्या वनवासी मुलांच्या भावनांचे चित्रण या कवितेत केलेले आहे. कळसू आईची व प्रवरा माईची ही बाळे आभाळ पांघरून उघड्यावर जगतात. सिंहाच्या चालीची, पक्षाच्या बोलीत बोलणारी व डोंगर चढून हात गगनाला लावण्याची जिद्द असणारी ही आदिवासी जमात, त्यांच्या जगण्याचे मर्म सांगणारी ही कविता आहे. कवितेतून मिळणारा संदेश: आपल्या सभोवती निसर्गात जगणाऱ्या मानवाच्या जीवनशैलीचा परिचय व्हावा व त्याच्या जगण्याशी आपण समरस होऊन सह अनुभूती घ्यावी, हे उद्दिष्ट या कवितेचे आहे. कविता आवडण्याची वा ना आवडण्याची कारणे: आदिवासी लेकरांचे अनोखे भावविश्व या कवितेत मांडले आहे. डोंगर दऱ्यात उघड्या निसर्गात मुक्तपणे निर्भयपणे निसर्गाचेच घटक होऊन राहणारी ही वनवासी मुले कशी जगतात याचे प्रत्येकारी चित्रण करणारी ही कविता आहे. संवेदनशील मनाला भावेल असे वेगळे जीवन दर्शन व वेगळी जीवनदृष्टी देणारी ही कविता आहे. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये: सैल अष्टाक्षरी छंदात ही कविता आहे. ग्रामीण बोली भाषेतील जिवंत चैतन्य या कवितेच्या शब्दकळेत भारलेले दिसते. कळसू आई व प्रवरा माई यांची ही बाळे, हातात भाकरी भाजी घेऊन खडकावर खाणारी मुले, वाऱ्याच्या संगतीत खेळणारी व आभाळ पांघरणारी, सूर्यचंद्राशी बोलणारी आणि पक्ष्यांची बोली कंठात असणारी व चांदण्या हातात आणण्याची जिद्द असणारी ही पोरे, या सर्व नवीन व ताज्या प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे. सहज जीवनशैली, सहज भाषा उत्कटपणे कवीने कवितेत मांडली आहे. वाघाचे लवण, वांदार नळी, उंबरमाळी, तिंकिळ्या हे नक्षत्र असल्या अपरिचित पण जिवंत संकल्पना नव्याने कवितेत आल्या आहेत. त्यानंतर पुढील कविता आहे द्वितीय सत्रातील, ती म्हणजे आपुले जगणे आपुली ओळख. या कवीचे जे कवी आहेत, कवींचं नाव: पहिली कृती नेहाय रसग्रहण. आधुनिक पिढीतील तरुण मराठी कवी गीतकार संदीप खरे यांची ही कविता आहे. कसे जगावे व कसे जगू नये याचा आदर्श पाठ येथे दिला आहे. प्रस्तावना: संदीप खरे यांचे मौनाची भाषांतरे व नेनिवेची अक्षरे हे कविता संग्रह सुप्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक म्युझिक अल्बम आहेत. सहज सुंदर सोपी ओघवती शब्दरचना हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे. वाङ्मय प्रकार: अनंत फंदी यांचा पूर्वीचा फटका हा काव्य प्रकार आधुनिक पद्धतीने या कवितेत मांडला आहे. कवितेचा विषय: तरुण पिढीने कसे वर्तन ठेवावे व कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे मार्गदर्शन या कवितेत केले आहे. कवितेतील आवडलेल्या ओळी: तुडवीतराने खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको, ज्यावर श्रद्धा प्राणातून ते केल्याविन राहू नको. या मला ओळी आवडलेल्या आहेत कवितेतील. 6वा जो मुद्दा आहे, कृती आहे, कवितेची मध्यवर्ती कल्पना: आपल्या वर्तनाने कर्तृत्वाचे वेरूळ बनवावे, मातीचे देणे फेडावे, मोह, माया, मत्सर या विकारापासून दूर राहावे, असा उपदेशात्मक ही कविता आहे. कवितेतून मिळणारा संदेश: आपले जगणे सत्यम शिवम सुंदरम करावे, लेखन वाचनाने ज्ञान वाढवावे, माणुसकी जपावी, कुणाला कुत्सित बोलू नये, मत्सर करू नये, कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते. कविता आवडण्याची व ना आवडण्याची कारणे: या कवितेत तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन केले आहे. आपले जगणे कसे मूल्यवान व अर्थपूर्ण व्हावे याचा नेमक्या शब्दात व थेट उपदेश केला आहे. लाचारीचे जीणे नको, तर स्वाभिमानाने जगणे कसे असावे याचा पाठ या कवितेत दिला आहे. आधुनिक वैफल्यग्रस्तेत आशादायी व आदर्श जीवनाचे चित्रण या कवितेत केले असल्यामुळे ही कविता मला खूप भावली. तर अशा पद्धतीने आपण प्रथम सत्र परीक्षा ची जी
पुढचा मुद्दा आहे कवितेची भाषिक वैशिष्ट्य. या कवितेत फटका या पूर्वापार चालत आलेला छंद प्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते. उपदेशात्मक गाभा असतो जो या कवितेचा तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते. यमक प्रधान कविता असूनही एक संत ही या कवितेमधून लय दिसून येते. लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे, त्यामुळे ती हृदयाला भिडते. तर अशा पद्धतीने आपण प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र परीक्षेच्या रसग्रहणात्मक एकूण कविता मध्ये 2 स्वतंत्र असे ऑनलाईन लेक्चर्स बनवलेले आहेत. तर हा द्वितीय सत्र परीक्षेचा सत्रातील सर्व कवितांचं एकत्रित रसग्रहण आणि अशाच पद्धतीचा आणखी एक स्वतंत्र प्रथम सत्र परीक्षेतील कवितांचं रसग्रहण कसे करावे असे स्वतंत्र 2 ऑनलाईन लेक्चर्स बनवलेले आहेत. तेव्हा आपण सर्वांनी ते पाहावेत. आणि हे आपण सर्व ई-झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहतात. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण या ऑनलाईन चॅनलवर आपल्याला अगदी 5वी पासून तर 12वी पर्यंतचे सर्व ऑनलाईन लेक्चर्स, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण आणि बोर्ड पेपर्स, सराव पेपर्स, प्रथम सत्र पेपर्स, त्यानंतर फर्स्ट युनिट टेस्ट, सेकंड युनिट टेस्ट याचे ऑनलाईन लेक्चर्स आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तेव्हा आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला. आपले सर्वांचे धन्यवाद.